नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर. मित्रांनो, धनंजय मुंडे यांच्या मागच्या अडचणी संपण्याचं काही नाव घेताना दिसत नाही. गेल्या अनेक दिवसापासून त्यांच्या मागे जे आहे एका पाठोपाठ एक अशा अनेक अडचणी आपल्याला घडत असताना दिसत आहे. मित्रांनो, गेल्या काही दिवसापूर्वी त्यांचं जे आहे मंत्रिपद गेलं आणि त्यानंतर आता त्यांची आमदारकी देखील जाण्याच्या मार्गावरती आहे असं दिसून येत आहे. कारण धनंजय मुंडे आणि त्याचसोबत करुणा धनंजय मुंडे यांच्यामध्ये जो वाद आहे मित्रांनो, तो गेल्या अनेक दिवसापासून किती मोठ्या प्रमाणात चालू आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे मित्रांनो, करुणा मुंडे यांच्याकडनं कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली होती की धनंजय मुंडे यांच्याकडे जवळपास 60 लाखाची पोटगी बाकी आहे आणि त्यांनी ती मला द्यावी अशा प्रकारची मागणी करत करुणा मुंडे यांनी जे आहे मित्रांनो त्या ठिकाणी याचिका दाखल केली होती. परंतु त्यानंतर जे आहे मित्रांनो, धनंजय मुंडे यांच्याकडनं त्यांना धमकी देण्यात आली. तुझे आंघोळ करतानाचे व्हिडिओ आम्ही व्हायरल करू अशा प्रकारची धमकी देण्यात आली असं बोललं जात आहे. आणि त्याचसोबत त्यांच्या मुलीला देखील उचलून नेऊ अशा प्रकारचे व्हॉट्सअपवरती मेसेज देखील त्यांना येत आहेत. असं याचिका त्यांनी पुन्हा एकदा कोर्टामध्ये दाखल केलेली आहे. आणि करुणा मुंडे यांनी जे आहे त्याचसोबत सांगितलं की मला AI द्वारे माझे मॉर्फ केलेली इमेज देखील पाठविल्या जात आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ त्यांनी पब्लिश केल्यापासून जे आहे मित्रांनो, धनंजय मुंडे यांच्या अडचणीमध्ये पुन्हा एकदा वाढ होताना आपल्याला दिसत आहे. आणि त्याचसोबत धनंजय मुंडे यांची आमदारकी लवकरात लवकर जाते की काय असं दिसून येत आहे. तरी तुम्हाला सदरील प्रकरणात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.